पण एक सांगू का, तुमची जी गाठ आहेत ना पती पत्नीची, ती वरतून बांधून आलेली आहे. आपण म्हणतो माझ्या नशिबात हीच का, माझ्या नशिबात तोच का. अरे उभ्या महाराष्ट्रामध्ये एवढे गाव आहे आणि त्याच गावात आपलं का जमतं, तोच नवरा आपल्याला का मिळतो, तिथेच आपण का जातो, याचं कारण आहे कारण नवरा बायकोच्या लग्नाची गाठ ब्रह्मदेवाने स्वतः बांधली तिथं. जमवणारी निमित्त असतात हो, स्थळ जमवणारी निमित्ताला कारण असतात, पण आपलं पहिल्यापासून ते बांधून आलेली गाठ आहे. फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, थोडं का होईना घरामध्ये नवऱ्याचं ऐकत जा. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नवऱ्याचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. पण आता काय झालंय, तुम्ही स्टँडर्ड झाल्यात ना, सुशिक्षित बेकार याला म्हणतात. सगळं आहे पण ऐकायचं नाही. नवऱ्याला म्हणायचं तुम्हाला काही कळत नाही. जो सगळ्यांना खाऊ घालतो त्यालाच आपण म्हणतो कळत नाही. किती विशेष आहे. पण ऐका, मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे, करत जा नवऱ्याची सेवा, एकनिष्ठ राहा त्याच्याशी, सुंदर दिसा पण त्याच्या करता. तो कसाही असू द्या, बाई आपलं आपलं गल्लीमध्ये बसल्या की सगळं काम आवरतात, काही काम राहत नाही. बाया एकमेकीला गप्पा मारायला जमतात आणि सहज म्हणतात, माझ्या बापाने ना माझं लग्न आहेत ना फार लवकर केलं, नाही तर आता लाईन लागली असती असं म्हणतात तुम्ही. पण एक सांगू का, तुमची जी गाठ आहेत ना पती पत्नीची, ती वरतून बांधून आलेली आहे. आपण म्हणतो माझ्या नशिबात हीच का, माझ्या नशिबात तोच का. अरे उभ्या महाराष्ट्रामध्ये एवढे गाव आहे आणि त्याच गावात आपलं का जमतं, तोच नवरा आपल्याला का मिळतो, तिथेच आपण का जातो, याचं कारण आहे कारण नवरा बायकोच्या लग्नाची गाठ ब्रह्मदेवाने स्वतः बांधली तिथं. जमवणारी निमित्त असतात हो, स्थळ जमवणारी निमित्ताला कारण असतात, पण आपलं पहिल्यापासून ते बांधून आलेली गाठ आहे. फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, थोडं का होईना घरामध्ये नवऱ्याचं ऐकत जा, ऐकत जा. जरी आज तुम्ही तुमच्या पायावर आहेत, जरी तुम्हाला पगार आहेत, जरी सगळ्या गोष्टी तुम्हाला मुबलक आहे, जरी तुमचं शिक्षण भरपूर आहे, तरी भारतीय संस्कृती सांगते की नवऱ्याचा आदर प्रत्येक घरामध्ये असला पाहिजे. हो, हे मान्य करावं लागणार आहे तुम्हाला. पतीचा आदर आपल्या घरामध्ये असला पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या नवऱ्याला आदर देत असाल, सन्मानाने बोलत असाल, तर तुमची मुलं त्याच्या वडिलांशी बोलताना सन्मानाने बोलतील. तुम्ही जर पदोपदी तुमच्या नवऱ्याचा अपमान मुलांच्या समोर करत असाल, तर 100% तुमची मुलं तुमच्या नवऱ्याचा अपमान तुमच्या डोळ्या देखत करतील, पण तुम्ही काहीच करू शकणार नाही. हे मुलं आपलं अनुकरण करत असतात. तुम्ही जसं वागाल तशी तुमची मुलं वागत असतात. मग मला सांगायचं एवढंच आहे की धुंदुली पतीचं ऐकणारी नव्हतीच हो. हा विषय इतका लांबल ना, आणि त्याच्यातही तुम्ही आता वन्स मोर करत राहिलेत ना, तर 100% आज गोकर्ण संपणार नाही. आणि मला असं वाटतं ही कथा पुढच्या वर्षी पुन्हा मला अर्धवट सांगायला यावं लागेल. ऐका, पण मला आनंद एवढाच आहे की तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचताय. धुंदुली ऐकत नव्हती हो नवऱ्याचं. तिच्या बहिणीनं सांगितलं, ताई तुला नाही वाटत ना मुलगा व्हावा, तुला नाही वाटत ना, मग एक काम करूया. काय करायचं म्हटले, मला बाळ झालं मी तुला आणून देईल. धुंदुली म्हटली, मग या फळाचं काय करायचं, ते तर ऋषीमुनींनी दिलेलं आहे. एक काम करूया, दारात बांधलेली गाय होती, त्या गायीला धुंदुलीने ते फळ खायला घातलं. आता ऐका बरं का, हिच्या बहिणीलाही नेटकेच दिवस गेले होते, गाईला फळ खाल्ल्या खाल्ल्या दिवस गेले. दोघींचे महिने सारखेच. नवऱ्याने विचारलं, तू फळ खाल्लं का? धुंदुली खोटं बोलली, आणि खोटं बोलण्याचा परिणाम 100% आपल्या आयुष्यात आपल्याला भोगावाच लागतो महाराज. ऐका बरं का, खोटं बोलण्याचा परिणाम आयुष्यामध्ये आपल्याला भोगावा लागतो. का बरं? कारण भगवंताला सत्य आवडतं, खोटं अजिबात आवडत नाही. पण बरीच लोक आहे की ती मात्र त्या ठिकाणी खोटं बोलतात पावला पावलामध्ये. एक लक्षात ठेवा,
आपलं सत्य बोलणं जरी लोकांना पटलं नाही ना तरी सत्य बोला, कारण माझ्या भगवान श्रीकृष्णाला खोटं अजिबात आवडत नाही. आणि तुम्ही जितकं खोटं बोलाल तितकं तुम्हाला भोगावं लागणार आहे. का बरं? कारण सांगते ऐका. एक दिवस सत्यदेव बसलेले होते आणि सत्यदेव दारात बसलेले असताना त्यावेळेला तिथून मात्र त्या ठिकाणी लक्ष्मी घराच्या बाहेर पडली. सत्यदेवाने विचारलं, कुठे चालली? लक्ष्मी म्हटली, आता बरेच दिवस राहिलेत, आता मी मात्र जास्त दिवस राहू शकत नाही, जा म्हटले जायचंय तर. लक्ष्मी निघाली. त्याच्यानंतर दान घराच्या बाहेर पडायला लागलं. दानाला सत्यदेवाने विचारलं, कुठे निघालीस? कुठं निघाला? दानाने सांगितलं, तर लक्ष्मी गेलीत, मी थांबून काय करू? म्हणले मलाही जायचंय. म्हटले जा, हरकत नाही. दान निघालं. ऐका बरं का कोण कोण निघालं. पहिले लक्ष्मी निघाली, नंतर दान निघालं, नंतर सदाचार घराच्या बाहेर निघाला. सत्यदेवाने विचारलं, कुठं निघालास? म्हटले लक्ष्मी राहिली नाही, दान राहिलं नाही, मग सदाचार ठेवून काय उपयोग आहे? मलाही जावं लागणार आहे. सत्यदेवाने सांगितलं, बाबा ठीक आहे, हरकत नाही, तू पण जा. सदाचार गेला. त्याच्यानंतर यश निघालं. यशाला विचारलं सत्यदेवाने, कुठं निघालात? यशाने सांगितलं, एवढे सगळे गेले, आता मला जावं लागणार आहे. आणि मग यशाला काही अडवलं नाहीत महाराज सत्यदेवाने. सगळे एकाच्या मागे एक निघून गेले. सगळ्यात शेवटी घराच्या बाहेर सत्य निघालं. ऐकताय ना तुम्ही सगळे? सत्य निघालं. सत्यदेवाने विचारलं, हे सत्य कुठे चाललास? म्हटले लक्ष्मी गेली, दान गेलं, सदाचार गेला, यश गेलं, आता मी राहून काय करू? सत्यदेवाने सांगितलं, लक्ष्मी गेली तर जाऊ दे, दान गेलं तर जाऊ दे, सदाचार गेला तर जाऊ दे, यश गेलं तर जाऊ दे, पण सत्य तुम्हाला सोडून कुठेच जाता कामा नाही. सत्य राहिलं महाराज सत्यदेवाच्या घरी. ऐका ना, सत्य राहिलं सत्यदेवाच्या घरी, पण सत्य राहिलं लक्ष्मीला आपोआप यावं लागलं. सत्य राहिलं दानाला आपोआप यावं लागलं. सत्य राहिलं सदाचाराला आपोआप यावं लागलं. सत्य राहिलं यशाला आपोआप यावं लागलं. कारण ज्या घरामध्ये सत्य आहेत त्या घरामध्ये सगळेजण नांदतात, पण ज्या घरामध्ये सगळं खोटं आहे त्या घरामधनं सगळे बाहेर पडतात, पुन्हा परत कधीच येत नाहीत महाराज. म्हणून मानवी जीवनामध्ये सत्य वागायला शिका. लोकांना सध्या खोटं पटतंय, पण आपण सत्य वागणं अत्यंत महत्वाचं आहे. सत्यं शिवं सुंदरं